विरोधकांचे घोटाळे बाहेर काढण्यात किरीट सोमय्या यांचा हातखंड आहे। मात्र आता महाविकास आघाडीमध्ये एका नव्या सोमय्यांचा उदय होतोय। कारखाना दादा भुसेचा गिरणा सहकारी साखर कारखाना 1800 कोटी ते पण मी दिलं आहे। या संदर्भात हे राज्य कोणती कारवाई करत नाही म्हणून भीमा पाटकचं प्रकरण मी 4 दिवसापूर्वी सीबीआयकडे पाठवलं आहे। सीबीआयकडून मला त्याची पोचपावती आलेली आहे। मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांचे आरोप फेटाळले। संजय राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याकरता मी बांधील नाही आहे। सरकार गेल्यामुळं सरकारमध्ये काही काम शिल्लक राहिलं नाही। एकच काम आहे दिवसभर, काहीतरी दिवसभर लिहिणे, शब्दाला शब्द जोडणे आणि मग एक स्क्रिप्ट तयार करणे, ती सकाळी सामन्यात छापून आणणे आणि दिवसभर मग त्याच्यावर बोलत बसणे। स्वतः राऊत ईडीच्या कोठडीत मुक्काम ठोकून आले आणि तेव्हापासूनच ते आक्रमकपणे विरोधकांच्या घोटाळ्यांविषयी बोलताना दिसताय। राऊतांनी रोखठोकपणे केलेले आरोपही पाहूयात। गिरणा ॲग्रो नावानं दादा भुसेंनी हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला। कोरोना काळात मंत्री गुलाबराव पाटलांकडून 400 कोटींचा भ्रष्टाचार झालाय असा